मग आम्ही डायरेक्ट हळदीला आलो आणि आल्या मी डायरेक्ट सूप प्यायला गेले. सूप खूप भारी होतं. सूप वगैरे पिल्यावरती यांचे डान्स प्रोग्राम चालू झाले. एक जणाचे डान्स चालू झाले. त्यांनी डान्स पण खूप छान केले. डान्स वगैरे झाल्यावरती खूप लेट झाला होता म्हणून मग अजून 2-3 डान्स होते, पण ते थांबवले कारण की हळदीला खूप लेट झाला. मग हळद लावून घेतली. पहिले हळद अशी नाचवतात, तर मग दोघी मिळून असं डान्स करतात. तर मी पण याच्यामध्ये डान्स केला बघा तुम्ही. आणि मला तर असा डान्स करायला खूप जास्त लाज वाटत होती, म्हणून मी तर थोडासा डान्स केला. आणि मला खूप विचित्र वाटत होता असा डान्स करायला, पण काय ते हळद नाचवायची असती म्हणतात असं. मग सगळेजण असे हळद नाचवत होते. मला खूप जास्त हसायला येत होतं हे असं डान्स करताना, म्हणून मी तर थोडंसंच केलं. आणि नंतर त्यांनी बँड मागवले होते, ते बँडवाले खूप छान वाजवत होते. आणि मग आम्ही थोडाफार डान्स केला इथं पण. मग हळद वगैरे सगळ्यांची लावून वगैरे झाली. तर हे माझे मम्मी पप्पा आहेत, तर ते दोघं पण लावायला गेले होते हळद. मग मी त्यांचा पण व्हिडिओ घेतला. हा माझा आत्याचा मुलगा आहे, त्याची हळद होती. खूप छान अशी हळद झाली. त्यांनी DJ वगैरे नव्हता लावला, फक्त बँडच वाजवत होते, पण त्याच्यात पण आम्हाला खूप मजा आली. आणि जेवण पण खूप जास्त चांगलं होतं. इथे बघा तुम्ही बघू शकताय. मग मी तर बघा भुतीन झाले होते, कसली भरले होते हळदीने. आणि मग मी अंशला चारत बसले. आणि नंतर ना माझ्या आत्याची मुलगी आहे, ती सिंगिंग करत बसलेली. आणि इथून मग आम्ही हळद वगैरे झाल्यावरती त्यांनी आम्हाला बस केली होती, कारण की त्यांनी आम्हाला दुसरीकडे हॉटेलवर रूम बुक केले होते सर्वांसाठी. तिकडं रूम पण खूप छान होते. मग आम्ही बसमध्ये एन्जॉय करत गेलो. खूप मजा आली आम्हाला. सर्व फॅमिली होती आमची सोबत. आमचं हसी मजाक चालू होतं मागं बसून. आम्ही मागंच बसतो कधी पण, कारण की मागं एन्जॉय करता येतं त्याच्यामुळे. आणि मग नंतर आम्ही आलो हॉटेलवरती. आणि वरती गेल्यावरती सगळ्यांचं चालू झालं, कोणता रूम कुणाला घ्यायचा, कोणता रूम चांगला आहे आणि कोणता नाही, ते सगळे बघत होते. पण आम्ही तर रूम एकदम डेकोर केलेला रूम घेतला. खूप छान असा रूम होता आमचा. आणि मग नंतर कपडे वगैरे चेंज केले. आणि बाकीच्यांना पण आम्ही रूम चांगले चांगले बघून देत होतो, पण आम्ही तर खूप भारी रूम घेतला होता. तर इथपर्यंत आमचा हॉटेलचा प्रवास होता. इथं बघा आमची मस्ती कशी चालली. मग मी पण गेले आणि थोडंसं नाचायला लागले. हेच दिवस असतात एन्जॉय करायला. आणि मग नंतर आम्ही झोपलो. असा होता हळदीचा व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.